नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी गणेश जिवे, ॲरिस पॉलिमर इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आज मी तुम्हाला शासकीय अनुदानाचा ठिबकसाठी लाभ घेण्यासाठी काय आपल्याला करावे लागेल थोडक्यात याच्याबद्दल माहिती सांगणार आहे. तर प्रथमतः जे शासनाची जी वेबसाईट आहे RDBT याच्यावरती जाऊन आपल्याला प्रथमतः अर्ज करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस शासनाचा निधी उपलब्ध असतो त्याप्रमाणे आपल्याला पूर्वसंमती मिळते. पूर्वसंमती मिळाल्याच्या नंतर साधारणतः आपल्याला त्या कंपनीचं ठिबक सिंचन करायचं आहे हे आपल्याला निवड प्रथमतः करणं गरजेचं आहे. ज्या कंपनीचा आपल्याला ठिबक बसवायचा आहे शेतामध्ये त्या जवळील जो वितरक असतो त्या वितरकाकडे जाऊन आपण त्याचं प्रथमतः कोटेशन घेऊन हे वेबसाईटवरती जे शासनाचे आहे RDBT त्याच्यावरती अपलोड करणं गरजेचं असतं. आपल्याला एक कालावधी दिला जातो, 30 दिवसाचा कालावधी दिला जातो. पूर्वसंमती आल्याच्या नंतर 30 दिवसाच्या आपल्याला सच्च वारणी करून वितरकाचं बिल घेऊन आपल्याला वेबसाईटवरती जे RDBT पोर्टल आहे शासनाचं त्याच्यावरती अपलोड करावं लागतं. तिथून पुढे शासनाची सुपरवायझर जे असतात शेतकी अधिकारी ते येऊन आपल्या शेताची पाहणी करतात. संच कसा आहे बसवलेला जे दाखवलेलं आहे नकाशाप्रमाणे जे आपण अपलोड केलेलं आहे त्याप्रमाणे आहे का नाही पाहणी करतात. पाहणी केल्याच्या नंतर तिथून पुढं मोका तपासणी करून स्पॉट व्हेरिफिकेशन होते. स्पॉट झाल्याच्या नंतर हे पुढं अनुदानासाठी शासनाकडे पाठवली जाते. जसा निधी उपलब्ध असतो त्याप्रमाणे आपल्याला हे शासकीय योजनेचं अनुदान हे मिळून जातं. धन्यवाद. Aris Polymers, empowering agriculture and growing a sustainable future together.